आपली प्रत्येक बातमी हेडलाईनला झळकते याचा अर्थ आपण फार अभ्यासू बोलतो असं जर नवनाथ बंजी तुम्हाला वाटत असेल तो तुमचा गैरसमज आहे. कारण तुमची बातमी हेडलाईनला झळकते याचा अर्थ तुम्ही अभ्यासू आहात म्हणून नाही, तर तुमचा पक्ष सत्तेत आहे आणि दुर्दैवानं तुमचा पक्ष हुकुमशाही प्रवृत्तीचा आहे म्हणून तुमच्या बातम्या हेडलाईनला झळकतात. सुरुवातीला तुम्ही अत्यंत अपरिपक्व विधानं केली. आम्हाला वाटलं नवीन आहात, कदाचित अति उतावळेपणामुळे हे होऊ शकतं. परंतु वरिष्ठांच्या कृपा आशीर्वादामुळे तुम्ही बोललेलं रोजचं हेडलाईनला झळकून सुद्धा आपल्याला हेड नाही असं बोलण्याचं तुम्ही जे सातत्य गेल्या काही दिवसापासून मेंटेन केलं आहे ते पाहता नवनाथ बंजी तुम्ही खऱ्या अर्थानं परिपक्वच आहात याची जाणीव आम्हाला रोज रोज तुमचं बोलणं ऐकून होते. नवनाथ बंजी तुम्ही काल म्हटलात की माननीय संजय राऊत साहेबांनी पत्राचा संदर्भात पत्रकार परिषद घ्यावी, त्या पत्रकार परिषदेचा खर्च मी करतो. नवनाथ बंजी तुम्हाला आठवत असेल आपल्याला एक वाक्य दिलं जायचं आणि त्यावरनं हे वाक्य भूतकाळातलं आहे, वर्तमान काळातलं आहे की भविष्य काळातलं आहे हे आपल्याला ओळखावं लागायचं. हल्ली ना वाक्यावरनं तुम्ही कोणत्या पक्षात आहात हे सुद्धा ओळखलं जातं. पत्रकार परिषदेचा खर्च मी करतो, पक्ष ओळखा. अहो नवनाथ बंजी तुम्ही भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे ही असली विधानं करून लोकांना सांगण्याची काही गरज नाही, आम्हाला ठाऊक आहे. नवनाथ बंजी तुमचे जे पाय हवेत आहेत ना ते कृपया जमिनीवर येऊ द्या. हिम्मत असेल तर माननीय खासदार संजय राऊत साहेबांची माफी मागण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन करा. तुमच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्या इतकी मी आर्थिक सक्षम नाही, पण त्या पत्रकार परिषदेच्या आयोजनासाठी आम्ही हवं तर लोकवर्गणी करतो. तुम्हाला बसायला खुर्ची मिळाली, बोलायला माईक मिळाला याचा अर्थ तुम्ही जर स्वतःला न्यायाधीश वगैरे समजायला लागला असाल तर नवनाथ बंजी हा तुमचा गैरसमज आहे. इतकीच घोटाळे आरोप काढण्याची तुम्हाला जर इच्छा असेल तर अधिकारी व्हा, वकील व्हा, न्यायाधीश व्हा. आपल्या भलत्या सलत्या हौशी पूर्ण करण्याचं राजकारण नवनाथ बंजी हे माध्यम असू शकत नाही. खरं तर तुमचं सरकार आहे, स्वायत्त यंत्रणा तुमच्या हातात आहे, तरीही जर संजय राऊत साहेब त्यांच्या घरी असतील तर नवनाथ बंजी याचा अर्थ माननीय राऊत साहेब हे निर्दोष आहेत एवढंही तुम्हाला समजत नाही का? नवनाथ बंजी खरंच अहो तुमच्या रोजच्या बोलण्यात तुम्ही किती अपरिपक्व आहात याची रोज जाणीव होते. नवनाथ बंजी राऊत साहेबांना पत्रकार परिषद घ्यायला सांगण्यापेक्षा मी काय म्हणते, अहो विधान भवनात ज्यांनी पत्ते पिसले त्यांना पत्रकार परिषद घ्यायला सांगा. त्यांच्या पत्रकार परिषदेचं आयोजन आम्ही शेतकऱ्याच्या बांधावर करतो. नवनाथ बंजी महाराष्ट्रातल्या असंख्य शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, सांगा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना त्यांच्या पत्रकार परिषदेचं आयोजन आम्ही आत्महत्येमुळे कर्जामुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या कुटुंबात आयोजित करतो. सांगा नवनाथ बंजी त्यांना आई आईला. अहो महाराष्ट्रातल्या गरजू म्हणजे अत्यंत कष्टकरी मुलं जे शिकतात ना त्यांना शाळेत जायला बसनं प्रवास करण्याचा पास उपलब्ध करण्यासाठी पैसा नाही, परंतु महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आपल्या नातवाला 5-6 वर्षाच्या नातवाला 70 लाखाची टेस्ला कार खरेदी करून देतात. पण साहेब अहो परिवहन मंत्र्यांना गावखेड्याच्या पारावर पाठवा. त्यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन आम्ही आमच्या लोकवर्गणीतनं करतो. काय झालं प्रताप सरनाईकांच्या आरोपाचं, काय झालं रवींद्र वायकरांच्या आरोपाचं, काय झालं संजय राठोडांवरच्या आरोपाचं. चित्राताई वाघांपासून तर किरीट सोमयांपर्यंत ईडी इन्कम टॅक्सच्या ऑफिसमध्ये त्यांना पाठवा. त्यांच्या पत्रकार परिषदेचं आयोजन आम्ही तिथे करतो. अहो नवनाथ बंज साहेब महादेशातल्या आया बहिणींचं कुंकू पुसल्या गेलं तरी सुद्धा भारत पाकिस्तान सामन्याचं आयोजन केलं जातंय. देशाच्या पंतप्रधानांना आणि गृहमंत्र्यांना पाठवा जम्मू काश्मीरला. त्यांच्या पत्रकार परिषदेचं आयोजन आम्ही तिथे करतो. अहो नवनाथ बंज साहेब एवढेच पैसे असतील तर मी सांगितलेल्या पत्रकार परिषदेचं तुम्ही आयोजन करून दाखवा. हवं तर त्यांना बोलवून दाखवा. अहो आम्ही लोकवर्गणीतनं या सगळ्या पत्रकार परिषदांचं आयोजन करतो. नवनाथ बंज साहेब अहो जे रोज सकाळी पत्रकार परिषद घेतात त्यांच्याकडे रोज पत्रकार स्वइच्छेनं जातात, त्यांना पत्रकार परिषदेचं आव्हान करण्यापेक्षा खर तर ज्यांनी गेल्या 10-12 वर्षापासून पत्रकार परिषदच घेतली नाही त्या देशाच्या पंतप्रधानांना जर तुम्ही पत्रकार परिषद घ्यायला सांगितलं तर फार बरं होईल. काय तर म्हणे ठाकरेंच्या शिवसेनेने लादेन आणि पाकिस्तान मोहीम सुरू केली पाहिजे. अहो नवनाथ बंज साहेब ज्या पक्षाचं तुम्ही बाजू मांडतात त्या पक्षाचाही अभ्यास तुमचा धड नाही. नवनाथ बंज साहेब अहो पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या लेकीच्या लग्नाला जाण्यापासून तर हो घातलेल्या भारत पाकिस्तान सामन्यापर्यंत तुमच्या पक्षानं लादेन पाकिस्तान मोहीम फार कधीचीच सुरू केली आहे, तुम्हाला ठाऊक नाही. ती माहिती करून घ्या आणि तुमच्या पक्षाची पाकिस्तान मोहीम लादेन पाकिस्तान मोहीम ही अशीच चालू ठेवा. बाकी आम्ही तुम्हाला सिंदूर पाठवून तुमच्या अयशस्वी कारभाराची आणि आमच्या देशप्रेमाची जाणीव तुम्हाला करून देत राहू.
तुम्हाला तुमचा डीएनए कुणाचा आहे किंवा तुम्ही कुणाचे वारसदार आहात याची माहिती करून घ्यायची आहे का? हो, कुठलंही सॅम्पल न देता किंवा कुठलेही दस्तावेज न देता तुमचा डीएनए कुणाचा आहे किंवा तुम्ही कुणाचे वारसदार आहात याची माहिती क्षणार्धात उपलब्ध करून देण्यासाठी खास भारतीय जनता पक्षाने सोय केली. हो, ती सोय म्हणजे नवनाथ बन. याचा डीएनए औरंगजेबाचा आहे, याचा डीएनए अब्दालीचा आहे, हा याचा वारसदार आहे, तू त्याचा वारसदार आहे. अहो बन साहेब, थांबा थांबा. तुम्ही आरोग्य सेल प्रमुख नसून तुम्ही माध्यम सेल प्रमुख आहात याचं जरा तरी भान ठेवा. बरं, या क्षेत्रातले तुम्ही नवनाथ बन नसून तुम्ही नवेनाथ बन आहात याची जाणीव तुम्ही रोज तेच तसंच तेवढंच बोलून महाराष्ट्राला करून दिली पाहिजे. असा काही कुणाचा आग्रह आहे का? अहो, पहिल्या दुसऱ्या प्रतिक्रियेनंतरच तुम्ही नवेनाथ आहात याची जाणीव संपूर्ण महाराष्ट्राला झाली होती. बरं, आपण कुणाविरोधात बोलतोय? माननीय खासदार राऊत साहेबांविरोधात. त्यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर सकाळची नंतर तुम्ही दिलीच पाहिजे असं नाहीये. बन साहेब, अहो जेवढं तुमचं वय आहे ना त्यापेक्षा जास्त त्यांचा राजकीय अनुभव आहे. आणि अभ्यासाबद्दल तर आपण नकोच बोलूयात, कारण तुमची बरोबरी त्यांच्यासोबत कुठेच कशीच होऊच शकत नाही आणि हे तुम्हालाही चांगलंच ठाऊक आहे. बन साहेब, जरा सांभाळून भान ठेवून बोलत जा. तुम्ही नवेनाथ आहात खरं, पण तुम्ही भाजपचे नवेनाथ आहात याचंही भान ठेवा, कारण भाजपला नवे करायला आणि नव्याचे जुने करायला फारसा वेळ लागत नाही. माझं खोटं पटतंय? आदरणीय माधव भंडारी साहेबांना जाऊन विचारा, ते याबद्दल जास्त स्पष्ट आणि अधिकची माहिती तुम्हाला देऊ शकतात. पण बन साहेब, तुम्ही बोलणं सुरू केलं ना हे एका अर्थाने बरंच झालं. खरं तर तुमचे आभार मानले पाहिजे, कारण ज्या दिवसापासून तुम्ही बोलणं सुरू केलंय ना त्या दिवसापासून चित्रा वाघांपासून तर नरेश मस्केंपर्यंत भोंगा म्हणजे काय याची जाणीव तुम्ही त्यांच्या सकट संपूर्ण महाराष्ट्राला करून दिली. त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभारच मानले पाहिजे. बरं, तर काल परवा तुम्ही म्हटलात की फडणवीस साहेबांच्या पाठीवर उद्धव साहेबांनी वार केला, परंतु फडणवीस साहेब फिनिक्स पक्षासारखे धुळीतनं त्यांनी झेप घेतली. बन साहेब, अज्ञानत्व म्हणजे काय, ज्ञानाचा अभाव म्हणजे काय याचं तुम्ही जिवंत खरंच उदाहरणच आहात. बन साहेब, थोडा अभ्यास करा, थोडी माहिती घ्या. बन साहेब, अहो फिनिक्स पक्षासारखी फडणवीस साहेबांनी झेप घेतली हे सांगण्याआधी थोडा अभ्यास करा आणि बघा, इतिहासाच्या पानापानावर तुम्हाला सापडेल. बन साहेब, जेव्हा या राजकीय पटलावर भारतीय जनता पक्ष या नावाची जेव्हा धूळ होत होती ना, तेव्हा याच शिवसेना नावाच्या पक्षानं त्यांना झेप घेण्यासाठी पंखात बळ दिलं. 2चे 302 खासदार करण्यासाठी हीच शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली आणि तेव्हा तुम्ही झेप घेऊ शकलात. त्याच शिवसेनेच्या पाठीत तुम्ही वार केला. हा इतिहास आत्ता काल परवाच आहे. अहो, प्रत्येक इतिहास तोडून मोडूनच वाचला पाहिजे, तोडून मोडूनच सांगितला पाहिजे असं नाहीये. बन साहेब, काल परवाचा इतिहास तरी समाजासमोर सांगताना नीट स्पष्ट सांगा. महाराष्ट्राला तो माहिती आहे, पण तो तुम्हाला माहित नाही. अहो, ज्या झाडानं सावली दिली त्याच झाडावर घाव घालणं. बन साहेब, हा डीएनए नेमका कुणाचा आहे? अहो, झाडावर घाव घालताना त्याची मुळं फार भक्कम आणि घट्ट आहेत याची माहिती बन साहेब तुम्ही करून घ्या. नवाज शरीफांच्या वाढदिवसाचा केक खाणारे किंवा काल परवाच्या मॅच संदर्भातला जर अनुभव प्रसंग पाहता आम्ही तुमचा डीएनए ओळखू शकतो आणि तुमचा डीएनए आम्ही बन साहेब सांगू शकतो, परंतु मला तुमच्या पोटावर पाय द्यायचं नाही. डीएनए सांगणं, वारसदार सांगणं हा तुमचा धंदा आहे. मला तुमच्या पोटावर खरंच पाय द्यायचा नाही. टीव्हीवर अनेक जाहिराती लागतात. टीव्हीवर शाळेत या, मुलांना शाळा शिकवा, मुलांना शाळेत येऊ द्या अशी सांगणारी जाहिरात येते आणि जंगली रमी पर आ जाओ अशी सांगणारी जाहिरात असते. आता जंगली रमी कोण आहे हे मला सांगण्याची गरज नाही आणि शाळेत या असं सांगणारी जाहिरात म्हणजे कोण हे मला सांगण्याची गरज नाही. हे महाराष्ट्राला माहिती आणि हे तुम्हालाही माहिती. मी कच्च्या गुरुचा चेला नाही. बन साहेब, आमचं असं म्हणणंच नाही. आम्हाला तुमच्या गुरुवर संशयच नाहीये, आम्हाला तुमच्यावर संशय. तुम्ही अजून फार कच्चे आहात. परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांवर बोलताना भान ठेवा, कारण आमचे गुरु आणि त्यांचे चेले दोन्हीही कच्चे नाही. आम्ही तुम्हाला पुरून. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.